मित्रांनो, काही दिवसापूर्वी हा जो मैपत गडाचा खेड दरवाजा आहे तो आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून मोकळा केला होता। रस्ता चुकलोय आपण, चला वापस। म्हणजे पायवडाची शोधत गेलो आम्ही खालीपर्यंत। हा हा हा, पुढे जाऊन मिळाली ते आपण काल जिथून आलो तिथून। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आपण निघालोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मैपत गडावरती, जो दुपारच्या 1:30 झाल्यात आणि आता आपण पिरंगुटमधून निघतोय। आणि आपल्यासोबत आमचा एक मित्र आहे रामलिंग। तर आज आता आम्ही दोघं निघतो इथून, तर चला निघूयात। आता इथे नाश्ता करून वापस थोडं ऊन खात लागू आपल्या मार्गाला। लय मस्ती झाली आहे, असलं ऊन आहे ना भयानक। आणि या उन्हाचे पद्धतशीर लागलेत आमचे, यो तर सुजला। आता एक्झॅक्ट माणगावच्या एक 15 ते 16 किलोमीटर पुढे आलो आहे आणि इथून अजून आम्हाला 66 किलोमीटर लागतं। 66 किलोमीटर दाखवतं खेडमध्ये जायला। साडे 8 तासाच्या प्रवासानंतर शेवटी फायनली इथं बर्नी खेड फाट्यावरती पोचलो आहे। आता इथं जेवण करून दोन लोक येणार आहेत। एक राजेश म्हणून दादा आहे, राजेश आणि स्वप्नील म्हणून। तर त्यांच्यासोबत आम्ही आता गड चढायला सुरुवात करणार आहे। तर म्हणलं जेवण करून घ्यावं आणि मग अजून गड चढायचं आहे। मग वरती जाऊन जेवण करण्यापेक्षा डायरेक्ट झोपलेलं बरं। तर चला मग जेवण करून डायरेक्ट आपण त्यांच्याशी भेटू। पौर्णिमा आली काय जवळ, रविवारी अमावस्या झाली। हा जो नवीन इथं पायऱ्यांचे अवशेष दिसतात। आणि आत्ता आपण जिथं ज्या पायऱ्यांवरनं चढतोय ते म्हणजे खेड दरवाजा आहे हा। आणि इथं पायऱ्याचे अवशेष भेटलेले। इकडून यायचो, इथून डायरेक्ट असं खाली असं वाटेने चालत जायचो। हे नव्हतंच काय। हे मागच्या 2 मोहिमांमध्ये हे पूर्ण मोकळं केलं। एवढं सगळे असं भरलेलं होतं।
हा दरवाजा पायवाट नव्हता. बोललो ना ते पाय- ती पायवाट अशी शोधत गेलो आम्ही खाली. खालीपर्यंत. हा हा ती हा. पुढे जाऊन मिळाली. ते आपण काल जिथून आलो तिथून. आलो तिथे. हा पुढे एकदम गेलाय नाही तिथे. म्हणजे हा इथे चौथरा आहे. हा हा हा. चौथरा आहे. ते बुरुजासारखा पार्ट आहे. खालून बघितलंस ना बुरुज सारखा पार्ट आहे. इथून वरून उभारून बघितलं तर कसं पाहिजे ते यांना. आणि दोन्हीच्या मधनं रस्ता एवढा हा काहीतरी महत्वाचं असणार एवढं नक्की. कारण एवढी उंची ठेवली आणि अशा ह्या एवढ्याच नाही आहेत. या अशात नाही 10 एक आहेत अशा वस्तू. हा एक आता 10 नाही त्या वरच्या साईडला भरपूर आहेत. मला परत इथं वेगळे आहेत. काय सांगतोस काय? वरच्या साईडला पण आहेत. हा एवढाच भाग बघू आपण. जेवल्यानंतर तिकडे जाऊ ना. काय माहिती आता हा कट्टा आपण एक कट्टा चढून आलो ना. या कशी एक झाली. हा अजून एक आहे आणि अजून एक पुढची जी आहे ना शेवटची हा तिला तसंच आहे पण तिकडच्या बाजूला कसं नाही ते डोंगराला मिळालेली. हे काय हे औषध कमान आहे. कुठे काढायचं एक सांगता? ती कमान आहे. हो ठीक आहे. या ज्या आपल्या मागच्या साईडला वास्तू बघतात आपण, या वास्तूंचं काय अजून अस्तित्व समोर नाही आलेलं आहे. नेमकं ह्या वास्तू काय आहेत म्हणजे इथं काही असू शकतं. बाजारपेठ असू शकते किंवा वाड्याचे अवशेष असू शकतात. पण वाडा नाही म्हणू शकत कारण की हे अवशेष भरपूर ठिकाणी आहेत. 10 ते 15 ठिकाणी हे अवशेष असे आहेत हे वास्तू. आणि बरोबर या साईडला आपण बघितलं तर पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि त्याच साईडचं इथल्या साईडचं बघितलं तर मी दाखवतो तुम्हाला. कुठून आलो आहे आपण आत्ता? इथूनच आलो. या साईडचं बघायला गेलं तर दुर्गवीर प्रतिष्ठाननी हे सगळ्या कर्तृत्वाने केलेलं आहे. म्हणजे इथली साफसफाई केली ह्या साईडची म्हणजे लोकांना कळण्यात यावं की बाबा इथं काय होतं नेमकं काय नाही. आणि भरपूर गोष्टी गडावरती दुर्गवीर प्रतिष्ठाननी केलेल्या आहेत. तर सगळ्या एक 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 गोष्टी तुम्हाला दाखवतो. अख्ख्या गडावरती आपण बघू शकतो की पूर्ण असे मोठे मोठे अवशेष आहेत. हे माझ्या मागच्या बाजूला बघू शकतो तुम्ही. हे पूर्ण असे अवशेष आहेत त्याच्या मागच्या बाजूला. नेमकं हे कशाचे अवशेष आहेत अजून कुठंच काय उल्लेख नाही आहे ह्याचा. हे साईड एक्सप्लोर केली तुम्ही? काय आहे ह्या साईडला? तिकडे एक अजून एक समाधीचं हे आहे. एक समाधी आहे तिथे त्या भागात. आपण जाऊ शकतो का बघायला तिकडे? आता वेळ लागेल थोडा. खूप लांब आहे का? जाताना जाऊ दाखवेन तुला. मला जेवढं होईल ना तेवढं किल्ला दाखवा. दाखवेन. कारण की परत बाजारपेठेच्या मागून आलो ना रायगडावर तर असे मिळतात. पण ते छोटे आहेत हे मोठं आहे. आतमध्ये गेलो होतो पण काही दिसत नाही. किती आतमध्ये गेला होता तुम्ही ह्याच्या? तरी 10. नाही रे रामलिंग खूप मोठं आहे. जे समोर दिसतंय ना तिथून पुढे बंदच आहे. अच्छा. हा हा हा. आता हे किती असणार आहे? भरपूर मोठं असणार आहे. भरपूर मोठं असणार आहे. हे आता तिथून पुढे बंदच आहे त्यामुळे ते कळत नाही. समजा त्या साईडला कुठेतरी
त्याचं तोंड असेल, इथून वरती गेला की हे पुढचं वरचं डोंगर आहे, तिकडला गेलं ना तर त्याची आता या इतर आपण वास्तू आहे तसंच तेवढीच रुंदी आहे. आणि त्यानंतर तिकडे डोंगर आहे, मग त्या डोंगरावरून येणारं पाणी ह्या वास्तूंमध्ये शिरू नये म्हणून तिथे खाली जिरवलं असेल आणि या मार्गे बाहेर काढले. बरं, म्हणजे इथून पाणी बाहेर बाहेर काढलेलं असं. संपलं होतं. आत्ता मस्तपैकी आपलं झालंय जेवण आणि आता आपण गडाची भ्रमंती करायला चाललोय. एक गड फिरायला एक दिवस पण पुरत नाही हा, पण तसं बघायला गेलं तर दादा बोललाय आपल्याला, रोहित दादा, की 1 तास 1.5 तासात जेवढा गड बघणं होईल तेवढा गड बघू. तर चला, जेवढं दाखवणं होत आहे तेवढं तरी तुम्हाला दाखवतो. खेड दरवाजातून हा रस्ता डायरेक्ट मंदिराकडे जातो. म्हणजे ह्याच रस्त्याने आपण काल रात्री पण ट्रेक केला होता, पण रात्री काय दाखवायला जमलं नाही कारण की आम्ही 10:30-11 वाजता नेमकं गड चढायला सुरुवात केली होती. आणि इथून तुम्हाला एक पोस्टर दिसेल मंदिराकडे जायचं आणि तिथूनच चुन्याचे दगड आहेत. हे जुन्या काळी म्हणजे किल्ल्याचं बांधकाम करण्यासाठी हे चुन्याचे दगड असे रचून ठेवले होते. गडावरती आल्यानंतर खेड दरवाजा तर नव्हता, पण एक पायवाट लोकांनी मंदिराकडे येण्यासाठी बांधली होती. या साईडला आपण बघू शकतो पारेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तिथे येण्यासाठी पारेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट उजव्या हातालाच असलेलं इथे एक मंदिर आहे छोटंसं. गावातले लोक इथे येत राहतात कंटिन्यू, असं म्हणजे रोज येणं जाणं आहे आपल्या लोकांचं मंदिरामुळं. आणि महाशिवरात्रीला भयानक गर्दी असते या गडावरती. आता आपण पारेश्वर मंदिरामध्ये जाऊयात. आपल्या मागं मंदिर आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर असलेली ही विहीर, पण या विहिरीमध्ये उन्हाळ्यामुळं काही पाणी नाही, आपण बघू शकतो. यामध्ये आलो. विहिराच्या या बाजूने इथून आल्यानंतर डाव्या हाताला इथून जातो कोतुळ बुरुजाकडे रस्ता. रस्ता भटकायचे खूप चान्सेस आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूनच तुम्हाला कोतुळ बुरुजाकडे जाता येईल. तर फक्त थोडीशी काळजी घेऊन आणि नीट जावं लागेल तुम्हाला. महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे, पत्रामध्ये असा उल्लेख आहे की रामदास स्वामी किल्लेदारांनी दिलेलं की रामदास स्वामी या किल्ल्यावर राहण्यासाठी येत आहेत. ओके. जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे राहू द्या, त्यांना काही कमी पडू देऊ नका असं किल्लेदारांनी. पण रामदास स्वामी काही या किल्ल्यावरती आले नव्हते. 3.5 तासाचा ट्रेक आहे. एंट्री केलं कसं आहे, पण तिकडे पण मूर्ती आहे, इकडे पण मूर्ती आहे, म्हणजे प्रत्येक दरवाजाच्या इथं अशी मूर्ती आहे. नंतर इथे एक मोठं झाड होतं, इथे एक झाड हो दिसतंय ते, आणि ती मूर्ती थोडी कलंडली होती मागे, जरा तुटली मूर्ती. बुरुज मेन तर बुरुज खाली आहेत ते. चला पूर्ण पॅक होतं. आत्ता आपण कोतवाल गावाच्या पायवाटेने खालच्या बाजूला जातोय. दादा, इथून खाली गेल्यानंतर कुठं जातो आपण? बुरुजाकडे जातोय का? जरा ये. कोतवाल दरवाजापासून खालच्या पायवाटेने आल्यानंतर आपल्याला इथं ह्या बुरुजाला पण कोतवाल बुरुजच म्हणत. कोतवाल बुरुज का? कोतवाल बुरुज आहे हा. आणि लय अवघड चढायला. रामा
नको होईल. हातात धर. तरी तू माझ्या हातात दे. कोतवाल दरवाजापासून आणि एक महत्वाचं आज फुटबॉल दरवाजा आहे ना, हे 2 बुरुज खेळण्यासाठी. म्हणजे इकडं त्या दगड हा याचे टोकाला आणि हा, मुख्य दोन दरवाजा. बुरुज असतात, पण हे लांब लांब अंतराने. इथं खाली जे गाव आहे ते रायगड जिल्ह्यातील कोतवालगडावरनं बुरुजावरनं समोर आहे. कोतवाल गावामध्ये निरीक्षण ठेवण्यासाठी कोतवाल गावातून हा रस्ता उजव्या हाताला आणि ह्याच्यात समोर असलेला तो वाला पण बुरुज कोतवाल बुरुज होते. बुरुज 2 बुरुज हा. म्हणजे आपण दरवाजाला मुख्य हा, दरवाजा 2 मुख्य बुरुज असे दरवाजा. असतात, पण हे लांब लांब अंतराने. इथं खाली जे गाव आहे ते रायगड जिल्ह्यातलं कोतवाल नावाचं गाव आहे. हा त्या गावातून वर येणारी वाट ज्या दरवाजाने जाते तो कोतवाल दरवाजा. ओके. आता या दरवाजाला पूर्वीचं काय नाव असेल ह्याचा काय माहित नाही, पण गावाचं नाव कोतवाल आहे त्यामुळे कोतवाल दरवाजा. आणि त्या दिशांचे बुरुज आपण त्यांना म्हणू शकतो. जी कुठली आता उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेचे उत्तर बुरुज आपण म्हणू शकतो. पश्चिम बुरुज आहे हा, ही मला वाटतं पश्चिम दिशा आहे ते. हा, इकडून हा, अशी पूर्व. इथं कोतवाल गावातून हा रस्ता असाच इथं खाली दरवाजा होता. म्हणजे ह्यालाच कोतवाल दरवाजा असंही म्हणलं जातं. आणि ह्यालाच 2 बुरुज आहेत, एक उजव्या हाताला आणि एक ह्याच्यात समोर असलेला डाव्या बाजूला. ते येणार कसा म्हणजे मंदिराकडनं डाव्या बाजूला आलो ना आपण, तरच आपण हे कोतुळ बुरुजाकडे येऊ शकतो. कारण की तिथून एकच रस्ता आहे जो की ह्या बुरुजाकडे येईल. आणि इथं आल्यानंतर इथं काय दरवाजा नाही आहे, काही नाही आहे इथं दरवाजा वगैरे. मग त्याच्यामुळं तुम्ही जरी आलात जंगलात तरी कोणतरी वाटाड्यासोबत घेऊन या. ह्या बुरुजावरती येत आहे म्हणजे ह्या किल्ल्यावरती येत आहे, तर बिना वाटाड्याचा आलात तर तुम्ही इथं जंगलात हरवून जाचाल. कारण की जंगल लय दाट आहे, भन्नाट आहे. रिस्क नका घेऊ, कारण की इथं तुम्हाला गडावरती कोणी नाही भेटणार. आणि प्लस दुसरी गोष्ट, गडावरती यायला खूप अवघड रस्ता आहे, खाई आहे दोन्ही साईडनी. आणि प्लस रस्ता पण खराब आहे. त्याच्यामुळं मंदिराच्याच मागच्या बाजूला असलेले राजवाड्याचे अवशेष बघायला जातो आपण. त्याला हे म्हणतात वाटतं बोर. हे दगडी काय डोण म्हणतात त्याला. म्हणजे ते उकळ आणि ते हे का ट्रे असतो का नाही पाण्याचा, दगडाचा. गावात गेला असता खाली उतरतो आपण, तुम्हाला आठवण करतो. म्हटलं की राजाच्या कुटुंबातले राहणार. बरोबर. आणि राजा कुटुंबाची राहण्याची व्यवस्था राजवाडा सुरुवात केली. आणि इथून तुम्हाला एक पोस्टर दिसेल मंदिराकडे जायचं. आणि तिथूनच लेफ्ट साईडला जर तुम्ही गेलात तर या साईडने तुम्हाला अजून वेगळे अवशेष बघायला भेटतील या साईडला. ते अवशेष बघायचे असतील तर तुम्ही इकडून जावा. आणि त्या साईडला इतके सुंदर अवशेष आहेत, म्हणजे जसं की एखाद्या घराच्या दिवळीला कमानी वगैरे असं. चुकलो का रस्ता? त्या साईडला जायला रस्ता चुकलोय आपण, चला वापस. तसं म्हणजे असंच यायचं खाली, म्हणजे आपलं बाहेर पडायला तिथे मार्ग आहे. म्हणजे एकूण ह्या गडावरती यायला 6 दरवाजे आहेत. 6 दरवाजांपैकी एक खेड दरवाजा, एक कोतवाल दरवाजा, यशवंत दिंडी आणि अजून लाल देवडी. म्हणजे आपण आता यशवंत देवडी नाही बघित, काय ते यशवंत दिंडी, लाल देवडी आणि अजून कुठली शिवनंदी दरवाजा. अरे बापरे, 6 दरवाजे. आणि आतापर्यंत आपल्याला भेटलेत कुठले मार्ग पण आपल्याला भेटलेत 2च ना आतापर्यंत. आपण 2च काम केलंय. हा काम करतो आपण 2. ठीक आहे. म्हणजे अजून 4 दरवाजे शोधायचेत का? हो तर शोधायचे पण आहेत तिथे. ओके. अजून तर 3 तर आहेत. हां 2 तर आहेत अजून.
म्हणजे लाल देवडी आहे वाटतं. लाल देवडी आणि कुठली आहे अजून? का लाल देवडी नाही अजून? होता उल्लेख फक्त लाल देवडी पण सापडत नाही तिकडे. बरं, आता आहेत कुठल्या अस्तित्वात? खेड, कोतवाल, हा, शिवगंगा आणि यशवंत देवी, वडगाव दरवाजा, वडगाव. ओके. हे 4 होते. शिवगंगा का? शिवगंगा आणि पुसाटी. शेवटचं टोक गडाचं. शेवटचं टोक गडाचं पुसाटी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आम्ही आहोत खेडमधील महिपतगड इथे आणि हा महिपतगडाचा खेड दरवाजा आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता मित्रांनो. काही दिवसापूर्वी हा जो महिपतगडाचा खेड दरवाजा आहे तो आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून मोकळा केला होता आणि हा जो भाग आहे तो महिपतगडाच्या खेड दरवाजातील आतील भाग आहे. हा आम्ही सुरुवातीच्या 2 मोहिमांमध्ये हा पूर्णपणे साफ केला होता. दगडमाती ही वेगळी केली होती आणि आता आपण या मोहिमेमध्ये हा जो बाहेरचा भाग आहे पूर्ण हा ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. हे आपल्याला दिसते तटबंदी, हे पूर्णपणे साफ केलेलं आहे. काही अंशी इकडचा भाग जो मोकळा करायचा. मित्रांनो, हे श्रमदान करत असताना आज असंख्य हातांची गरज आहे आणि जर हे असंख्य हात या कामासाठी लागले तरच हे काम पूर्णत्वात जाणार आहे. तर मित्रांनो, मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील या कार्यात सहभागी व्हा आणि महाराष्ट्राचा जे ठेवा आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे, हे गडकिल्ले आहेत, हे जपण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. तर मंडळी, हा खेड दरवाजा आहे आणि हा खेड दरवाजा थोड्या दिवसांपूर्वीच म्हणजे आपल्याला इथले अवशेष इथं भेटलेत आपल्याला थोड्या दिवसापूर्वीच, म्हणजे डिसेंबरची वगैरे एक गोष्ट आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यामुळंच हे आपल्याला कळण्यात आलं की बाबा की इथून पण एक दरवाजा आहे आणि त्याच दरवाजाला खेड दरवाजाही म्हणलं जातं. आता आपल्याला तो समोर दिसतोय तो सुमारगड आहे आणि तो तसाच त्या साईडला गेल्यावर तो रसाळगड आहे ना, तो रसाळगड आणि हा सुमारगड आणि हा आहे आपला महिपतगड. हे 3 किल्ले एकाच रांगांमध्ये येतात. तर ह्याची ओळख करून द्यायची विसरलो मी. ह्याचं नाव मिथून आहे. हा इथलाच आहे. कुठलं? लोटे गावात, धानगुंटे लोटेमधल्या गावातला आहे हा. आणि हा एक दुर्गवीर प्रतिष्ठानचाच एक कार्यकर्ता आहे, म्हणजे मेंबर म्हणू शकतो आपण. आणि हे सारखं महिपतगडावरती आणि रामगडावरती मोहीम करत असतात. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो. तर तुम्ही पण मोहिमेत येऊन सामील व्हा, थोडासा हातभार लावा. गडाची थोडीशी म्हणजे पटपट मदत होईल आणि आपल्याला अजून खूप गोष्टी बघायला भेटतील लवकरात लवकर. फायनली द ट्रेक इज ओव्हर आणि आता आपण निघालो वापस पुण्याच्या दिशेने. पुण्यापासनं रत्नागिरीला यायला म्हणजे खेडला यायला 4 तासाचा प्रवास आहे. पण जरा ब्रेक वगैरे घेऊन 6 तास 7 तास आरामात होतात. काल आम्ही संध्याकाळी 11 वाजता पोचलो आणि शेवटी पोचल्यानंतर मग वरती ट्रेक सुरू केला 11:30 वाजता. मला काही रात्रीचा ट्रेक दाखवता नाही आला, थोडेफार क्लिप्स मी टाकलेत तरी पण. तर आपण तिथं भरपूर लोकांशी भेटलो. खूप एक नवीन एक्सपिरियन्स होता, कारण की तिथं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले होते. काही लोक प्रॉपरचेच होते, त्यांनी त्यांचे ट्रेकचे एक्सपिरियन्स शेअर केलेत आणि काही लोक तिथलेच प्रॉपरचे असल्यामुळं त्यांनी आपल्याला हे पण सांगितलं की या किल्ल्याचं जास्त कुठं काय हे नाही आहे, लिकापडी केलेली नाही आहे कुणी ना, काही त्याचं कुठं मेन्शन नाही, तो किल्ला कसा होता काय काही मेन्शन नाही आहे. तर आपण तिथं बघितलं की तिथं भरपूर असे म्हणजे असे भरपूर आपल्याला दिसण्यात आलं की बाबा तिथं भरपूर काय होतं जुन्या काळी. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं वाटतं लोकांना की त्या किल्ल्यालाही राजांनी राजधानी बनवायला बघितलं असेल, कारण की तिथं खूप मोठ्या मोठ्या वास्तव आहेत जे की आता आपण डोळ्यांनी, आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलेच असेल, पण तुम्ही अवश्य भेट द्या गडाला. गड खूप सुंदर आहे. गडावरनं रसाळगड दिसतो, सुमारगड दिसतो आणि जाताना तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या घाटांमधून प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळं गाडी चांगली आणा, धडाची आणा, कारण की गाडी जर व्यवस्थित असेल ना तुमची तर तुम्ही व्यवस्थित ट्रॅव्हल करू शकाल.
आता आम्ही ऑलमोस्ट आलो इथं खेडच्या घाटात आहे आणि इथून आता डायरेक्ट पुण्याला निघूत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.